नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया हे आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण अर्टिगा VXi ZXi ह्या दोन्ही वेरियंटमध्ये VXiमध्ये जे फीचर्स कमी आहेत त्याचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. VXi हे CNGचं मिडल वेरियंट येतं अर्टिगाचं आणि ZXi टॉप एंड वेरियंट येतं. तर VXi टू ZXi या दोन्ही वेरियंटमध्ये आपल्याला काय काय डिफरन्स येतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण फ्रंट लुक पाहिला, दोन्ही गाड्यांचा फ्रंट लुक सेम असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेले आहे दोन्ही वेरियंटमध्ये. फ्रंट लुकमध्ये हेडलॅम्प्स जे आहेत दोन्ही याच्यामध्ये आपल्याला सिंगल चेंबर प्रोजेक्टर हॅलोजन हेडलॅम्प्स असतील. याच्यामध्ये VXiला फॉग लॅम्प्स नसतील. ZXiला जर पाहिलं आपण तर ZXiला आपल्याला फॉग लॅम्प्स दिलेले आहेत. साईड प्रोफाईलने जर पाहिलं आपण तर दोन्ही याच्यामध्ये आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी अँटिना आहे. मिरर डोअर हँडल जे आहेत ते बॉडी कलरमध्ये असतील. VXiला मिरर डोअर हँडल बॉडी कलरमध्ये असतील. इन हाऊस इंडिकेटर्स असतील आणि ZXiमध्ये जर पाहिलं तर इन हाऊस इंडिकेटर्स असतील आणि जे डोअर हँडल्स असतील ते क्रोम इन्सर्टेड डोअर हँडल्स असतील, ज्याने लुक एनहान्स होतो. हा आहे दुसरा डिफरन्स. त्याच्यानंतर साईड प्रोफाईलचं जर पाहिलं आपण तर साईड प्रोफाईलने ZXi वेरियंटला आपल्याला डायमंड कट ड्युएल कलरमध्ये ॲलॉइल्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मड फ्लॅप्स आहेत ZXi वेरियंटला इनबिल्ट. VXi वेरियंटला पाहिलं तर आपल्याला सिल्वर कलरमध्ये व्हील कवर्स मिळणार आहेत. मड फ्लॅप्स नसतील. टायर साईज जर पाहिलं तर VXiचा टायर साईज आपल्याला 185/65 R15 आणि ZXiचा जो टायर आहे तो सेम 185/65 R15 हा टायर साईज असणार आपल्याला. हे बघ, हा ZXiचा टायर साईज आहे आणि हा VXiचा टायर साईज. ग्राउंड क्लिअरन्स पण दोन्ही गाड्यांचं सेम असणार आहे आपल्याला. VXi ZXi ग्राउंड क्लिअरन्समध्ये काहीच डिफरन्स नाही आहे. त्याच्यानंतर आता आपण हे बघ, ह्याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट स्विच असेल ZXi वेरियंटला स्मार्ट की येते आणि VXi वेरियंटला दाखवतो. VXi वेरियंटला आपल्याला नॉर्मल किल्ले असणार आहे. रिमोट सेंट्रल लॉक असेल लॉक अनलॉक करण्यासाठी. आता आपण इंटेरियरबद्दल माहिती घेऊया. VXiला 4 पॉवर विंडो, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर, फोल्डेबल मिरर्स असतील. स्टेअरिंग फ्लॅट बॉटम स्टेअरिंग विथ एस बॅच लोगो. AC जो असेल VXiला आपल्याला मॅन्युअल AC दिलेला आहे. म्युझिक सिस्टम जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साधी नॉर्मल अशा पद्धतीची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असलेले म्युझिक सिस्टम मिळणार आहे VXi वेरियंटला. त्याच्यानंतर फ्रंट आर्मरेस्ट आहे, स्लायडिंग आर्मरेस्ट, हेडरेस्ट असतील. सीट बेल्ट्स जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हाईट ॲडजस्टेबल सीट बेल्ट्स आहेत. डे नाईट IRVM दिलेला आहे याच्यामध्ये. VXi वेरियंटमध्ये 4 स्पीकर्स असतील म्युझिक सिस्टम बरोबर आपल्याला डोअरला. स्टेअरिंग जे आहे ते टिल्ट स्टेअरिंग असेल याच्यामध्ये. कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हर सीट जे आहे ते VXi वेरियंटला फिक्स ड्रायव्हिंग सीट मिळणार आहे. आता आपण ZXi बद्दल जाणून घेऊया. ZXiमध्ये जर पाहिलं आपण तर डुएल कलर इंटेरियर VXi सारखंच सेम थीम असणार आहे याच्यामध्ये. ॲडिशनल याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये वुडन इंटेरियर असणार आहे, जे
लुक याच्यामध्ये आणखी रिच लुक करतं. त्याच्यानंतर 7 इंच टचस्क्रीन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड असेल, AC जो आहे ऑटो AC दिलेला आहे. गिअर नॉब जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सिल्वर असेंट इन्सर्टेड गिअर नॉब आहे. स्टेअरिंग जर पाहिलं तर VX आणि ZXi मध्ये स्टेअरिंगमध्ये काही डिफरन्स नाही. ZXiला पुश बटन स्टार्ट असेल, स्मार्ट की असेल अशा पद्धतीचे ZXi वेरियंटला, जे VXi मध्ये नसेल. मिरर जो आहे तो डे नाईट मिरर असेल. त्याच्यानंतर सीट बेल्ट जे आहेत ते हाईट ॲडजस्टेबल सीट बेल्ट्स दिलेले आहेत कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर आपल्याला ZXiला 6 वे ॲडजस्टेबल सीट मिळते, सीट हाईट ॲडजस्टमेंट, रिक्लाईन, आणि आपण स्लायडिंग करू शकतो. जे VXiला फक्त 4 वे ॲडजस्टेबल सीट्स दिलेलं आहे. ऑल 4 पॉवर विंडो, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, फोल्डेबल मिरर्स. त्याच्यानंतर रिअरची जर प्रोफाईल पाहिली आपण तर रिअर प्रोफाईलमध्ये आपल्याला ZXi व्हेरियंटला इथे रिअर कॅमेरा मिळणार आहे. ZXi मध्ये रिअर वायपर वॉशर डिफॉगर आहे. हा जो स्पॉइलर आहे हा इनबिल्ट स्पॉइलर आहे नवीन आर्टिगामध्ये. आणि VXi मध्ये जर पाहिलं तर VXiला आपल्याला रिअर वायपर वॉशर डिफॉगर नसेल, रिअर कॅमेरा नसेल, त्याच्याऐवजी आपल्याला याच्यामध्ये रिअर सेन्सर्स असतील. सेफ्टीमध्ये रिअर सेन्सर्स असतील. VXi ZXi मध्ये 6 एअरबॅग्स, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑल सीट बेल्ट रिमाइंडर्स असतील. त्याच्यानंतर आता ACचे आहे, ACची पोझिशन आता चेंज केलेलं आहे. VXi ZXi व्हेरियंटमध्ये आपल्याला 3rd रोला लेफ्ट साईडला AC वेंट दिलेले आहेत. 2nd रोला इथे मध्ये AC वेंट दिलेला आहे. आणि फ्रंट जे आहेत ते आपल्याला समोर 4 वेंट मिळणार आहेत. TFT डिस्प्ले, याच्यामध्ये करंट मायलेज अवेलेबल, फ्यूलमध्ये आपण किती किलोमीटर जाऊ शकतो ही रेंज आपल्याला मिळते. इंजिनबद्दल माहिती घेऊया आपण. त्याच्यानंतर फ्यूल लीडमध्ये आपल्याला मायक्रो स्विच दिलेला आहे. इथे CNG प्लेट दिलेलं आहे. E20 फ्यूल आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. इथेनॉल ब्लेंड केलेलं 20% पर्यंत. CNGचा हा गेज दिलेला आहे आणि हा पेट्रोलचा आहे. VXi आणि ZXi मध्ये हे आपल्याला सारखंच पाहायला मिळणार आहे. इंजिनबद्दल आपण आता माहिती घेऊया. VXi ZXi मध्ये जर पाहिलं आपण Ertiga VXi आणि ZXiला जे इंजिन असेल ते हे 1500 cc K सिरीज नेक्स्ट जनरेशन 4 सिलेंडर इंजिन असेल. आणि याच्यामध्ये मायलेज जर पाहिलं आपण तर पेट्रोलला कंपनी 20 मायलेज क्लेम करते आणि CNG मध्ये जे आहे ते 26चं मायलेज क्लेम करते. खाली अशा पद्धतीने आपल्याला हे ओपन असेल, खाली याला कवर केलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मारुती CNG मध्ये जर आपण पाहिलं तर ड्युअल ECM मिळतो, जो मार्केटमध्ये कोणत्याच कंपनीमध्ये नाही आहे. इवन टाटा असेल, Hyundai असेल, मारुती एकमेव कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि CNG याच्यासाठी सेपरेट ECM येतो, ज्याच्यामुळे गाडीचा मायलेज वाढतो, मेंटेनन्स आणि सेफ्टी वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला चांगलं मायलेज याच्यामध्ये मिळतं. ऑन रोड प्राईसचं जर आपण कंपॅरिझन केलं तर VXi जी आहे ती पुणे ऑन रोड किंमत आहे 12,62,000 आणि ZXi जी आहे ती 13,85,000 एवढी ऑन रोड किंमत आहे. साधारण 1,20,000 ते 30,000चा डिफरन्स पडतो VXi टू ZXi. तर ही होती पूर्ण माहिती नवीन Ertiga VXi वर्सेस ZXi वेरियंटच्या फीचर्सबद्दल.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.